नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील जे काही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना यांच्यामध्ये दिव्यांग व्यक्ती आहे, त्यांना संख्या आहे, त्यांचे वृद्धपकाळ सेवानिवृत्ती वेतन योजना म्हणजेच की विधवा पेन्शन योजना आहे. अशा प्रकारचे अनेक जे कॅन्डिडेट आहे व जे व्यक्ती आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. तर आता यांच्यामध्ये सन्माननीय बच्चू कडू यांच्या अंतर्गत दिव्यांग पेन्शन आणि विधवा पेन्शन वाढीसाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. म्हणजेच की 3 तास साधारणपणे ही बैठक झालेली होती. यांच्यामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये या जे काही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तर यांच्या पेन्शन वाढी संदर्भात निर्णय घेण्यात आलेले होते. या संदर्भातील सन्माननीय बच्चू कडू आहेत यांच्या पेन्शन वाढीसाठी संदर्भात स्पष्टता मिळाली नाही आहे. म्हणजेच की शासनामार्फत अजून कोणतीही पेन्शन वाढी संदर्भात बातमी आलेली नाही आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे आता समोर आली आहे ती म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत यामध्ये केवळ दिव्यांग लाभार्थी असतील किंवा विधवा पेन्शन असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील यांच्यामध्ये वाढ होण्याची विचार आम्ही सकारात्मक करणार आहोत. म्हणजेच की महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळ आहे महासंवाद, इथे शासन निर्णय होतात व मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे निर्णय होतात या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे. तर आपल्या स्क्रीनवरती बघणार आहोत की पेन्शन वाढ आहेत म्हणजेच की या अधिवेशनात तशी तरतूद करण्यात येईल, तसा GR देखील पास होणार आहे. तरी सध्या सर्व कॅटेगरी म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्वच लाभार्थी आहे यांना पेन्शन वाढ होण्याची शक्यता कमी आहे, कारण याची नोटीस देखील तशी अधिकृत पोर्टलवरती आलेली नाही आहे. या संदर्भात स्पष्टता लवकर क्लिअर होईलच व माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच. धन्यवाद.